राज्यावरती कोरोनाचं संकट तसंच निसर्गाचा लहरीपणा यामुळे राज्यासमोर जी अनेक आव्हानं निर्माण झाली होती, मात्र असं असूनही राज्यामध्ये विकासाची घोडदौड कायम असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट झाल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। पाहुयात मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पावर काय प्रतिक्रिया दिली। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेली 2 वर्ष वेगवेगळ्या आपत्त्यांना तोंड देत देत राज्याचा विकास सातत्याने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आजचा हा अर्थसंकल्प हा त्या दृष्टीने विकासाच्या दिशेने टाकलेले एक पुढचं पाऊल आहे। जे जे काही करता येणं शक्य आहे ते आम्ही करत आलेलो आहोत आणि यापुढे सुद्धा करणार आहोत हे आजच्या अर्थसंकल्पातून सूचित होतं आहे। आणि मी ठामपणाने सांगू इच्छितो की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांच्या साक्षीने जनतेसाठी माझ्या राज्यातल्या आपल्या राज्यातल्या सर्व माता बांधव आणि भगिनींचा विकास करणारा आणि त्यांना आधार देणारा आहे आणि मला खात्री आहे जनतासुद्धा त्याचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विकासाची पंचसूत्री मांडल्याचा दावा करत अजित पवारांनी बजेट सादर केलं आणि यावरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं। या कळसूत्री सरकारनं मांडलेल्या पंचसूत्रीनं काहीही होणार नसल्याची टीका फडणवीसांनी केली। भारतीय तत्वज्ञानात असलेले पंचतत्वांचे महत्त्व आपण जाणतोच। पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांप्रमाणेच विकासात अंतर्भूत असलेली पंचसूत्रेही आपण अंगीकारली पाहिजेत। कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या 5 सूत्रांनी झालेली प्रगती म्हणजेच विकास असतो। ही पंचसूत्रीच आपल्या या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण आहे। कळसूत्री सरकारनं विकासाचं पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, या पंचसूत्रीने काही होणार नाही, कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलेले आहे आणि 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, 12 बलुतेदार सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे। तुम्ही जेवायला बोलवायचं आणि मीठ लोणचं वाढायचं आणि सांगायचं की तू जेवण पूर्ण कर। पेट्रोल डिझेलचा भाव कमी करणं, त्यासाठी कर कमी करणं हे महत्वाचं होतं। मला वाटतं ज्याची आवश्यकता नव्हती त्याच्यावर तरतूद करतायत। महसुली तूट एका बाजूला दाखवताय, तूट वाढते तरी पण तुम्ही महसुलामध्ये सवलती देताय। म्हणजे तारतम्य नसलेला अर्थसंकल्प या ठिकाणी पाहायला मिळतो। एका बाजूला आर्थिक चणचण असताना आपण महसुली उत्पन्न वाढलं पाहिजे। ठाकरे सरकारने खऱ्या अर्थानं विदर्भावर मुख्यमंत्री 2 वर्षामध्ये विदर्भात आले नाही, हा अन्याय तर विदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आहेच, पण आज विदर्भाच्या शेतकरी, शेतमजूर, आदिवासी सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात ठेंगा या सरकारने दाखवलेला आहे। कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यासाठी नियोजन नाही, विकासाचं मोठं पाऊल नाही आणि आज एसटी कामगार 105 एसटी कामगार या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहे। आज अपेक्षा होती एसटी कामगारांसाठी काहीतरी दिलासा वाईज निर्णय देईल, पण अशा प्रकारचा एसटी कामगाराबद्दलही कुठला निर्णय घेतला नाही आणि कुठेही मोठं ठोस पाऊल विदर्भासाठी कुठेतरी सावत्रपणाची वागणूक पुन्हा उद्धव ठाकरे सरकारने दाखवलेली आहे।